नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना पायदळी तुडवत विकासकाकडून नियमबाह्य ब्लास्टिंगमुळे आदिवासींची घरे धोक्यात। वारंवार तक्रार करून देखील आदिवासी न्यायापासून वंचित। अपंग गोरख मुकणे उद्यापासून तहसील कार्यालयासमोर बसणार आमरण उपोषणास। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायत हद्दीतील मोखावणे परिसरात विकासकाच्या मनमानी कारभारामुळे मोखावणे कातकरी वाडीतील आदिवासी कुटुंबांना फटका बसला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना पायदळी तुडवत परवानगीचा गैरफायदा घेत विकासकाने अटींचे उल्लंघन करून नियमबाह्य ब्लास्टिंग केले आहे। या स्फोटांमुळे घरकुल योजनेतील घरांना मोठे नुकसान होऊन भिंतींना तडे गेले आहेत, तर ग्रामपंचायतला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याला देखील गळती लागली आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत उपोषणाचा इशारा दिला आहे। दरम्यान मोखावणे कातकरी वाडीतील अपंग गोरख झिपा मुकणे याच्या घराला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून त्याचे घर कोसळून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। याबाबत गोरखने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्याने केला असून सुनावण्या लावून त्या रद्द करत गोरख मुकणे या अपंग आदिवासीला न्यायापासून वंचित ठेवले आहे। त्यामुळे न्यायासाठी अपंग गोरख झिपा मुकणे याने 24 मार्च 2026 रोजी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना लेखी पत्र देऊन उद्या 1 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे। आपण बघूयात अपंग गोरख झिपा मुकणे या आदिवासी बांधवाने तहसीलदारांकडे कोणत्या मागण्यांची मागणी केली होती ते। सदर ठिकाणी सुरू असलेले ब्लास्टिंग व उत्खननाचे काम तात्काळ बंद करण्यात यावे। माझ्या घराला झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून योग्य ती भरपाई देण्यात यावी। माझे घर सुरक्षित नसल्यामुळे संबंधित व्यावसायिक यांच्याकडून तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी किंवा नवीन घर बांधून देण्यात यावे। संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। माझ्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी। वरील सर्व मागण्यांवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे मी अत्यंत त्रस्त झालो असून दिनांक 1 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालय शहापूर येथे आमरण उपोषणास बसणार आहे। मोखावणे येथील हा प्रकार प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून अपंग आदिवासीला न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।